गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. बी ए भाग 1 सेमिस्टर सेकंडमधील शेवटचं युनिट आपलं सुरू होतं. शेवटच्या युनिटचं नाव होतं विगमनाचे स्वरूप शास्त्रीय विगमन. या विगमनामध्ये आपण केवळ गणनात्मक विगमन, संभाव्यमान आणि शास्त्रीय विगमन पाहतोय. शास्त्रीय विगमन पाहत असताना आपली कन्सेप्ट जी होती ती कन्सेप्ट शास्त्रीय विगमनाच्या अवस्था, ज्या अवस्था आहेत त्या अवस्थांमधून जर गेलो तरच आपल्याला संशोधन करता येतं आणि हे संशोधन स्पष्टीकरणापर्यंत नेता येतं. आणि जे स्पष्टीकरण असतं त्या स्पष्टीकरणामध्ये आपल्याला जे काही सत्य मिळवायचं आहे घटनांच्या संदर्भामध्ये, कारण कार्याच्या संदर्भामध्ये, ते सत्य आपल्याला मिळालेलं असतं. पण जो प्रयास आहे तो प्रयास स्पष्टीकरणापर्यंत लगेचच आपल्याला जाता येत नाही. म्हणून ज्या काही अवस्था आहेत त्या अवस्था आपण पाहत असताना पहिली अवस्था आपण पाहिली होती व्याख्या व समस्या, किंवा त्यालाच समस्या सूत्रण असं म्हटलं होतं. त्याच्यानंतर दुसरी जी अवस्था आपण पाहिली होती, ज्या काही अवस्था पाहिल्या होत्या त्या अवस्थांमधून आपण पुढं पुढं कसं जातो ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. व्याख्या व समस्या. व्याख्या किंवा समस्या निर्माण झाल्यानंतर त्या घटनेचं आपण निरीक्षण करतो. आणि निरीक्षण हे काही वरवरच्या स्वरूपामध्ये आपण करत नाही, तर त्याच्यामध्ये सहाय्यकारी प्रक्रिया ज्या काही 5 आहेत त्यांचा रोल फार महत्त्वाचा आहे. म्हणून संकलन ही पहिली अवस्था, पहिली प्रक्रिया, विकलन ही दुसरी, वर्गीकरण ही तिसरी सहाय्यकारी प्रक्रिया, चौथी सहाय्यकारी प्रक्रिया निराकरण, आणि क्रमांक 5 ची सहाय्यकारी प्रक्रिया जी आहे ती वियोजन. संकलनापासून वियोजनापर्यंत ज्यावेळेस आपण येतो त्याच वेळेस खऱ्या अर्थानं शास्त्रीय स्वरूपाचं निरीक्षण होतं. आणि शास्त्रीय स्वरूपाचं निरीक्षण झालं की सिद्धांत कल्पनेची निर्मिती होते. सिद्धांत कल्पना निर्मिती. आणि सिद्धांत कल्पनेची निर्मिती आपण पाहिलेली होती की एखादी घटना प्रॉब्लेम्स समाजातील असेल किंवा निसर्गातील असेल, आपल्या समोर आल्यानंतर त्याचं आपण निरीक्षण करतो. निरीक्षण केल्यानंतर सिद्धांत कल्पनेची निर्मिती होते. आणि सिद्धांत कल्पनेची निर्मिती झाल्यानंतर त्याची आपल्याला प्रचिती घेता येते. जेच सिद्धांत कल्पनेची प्रचिती. सिद्धांत कल्पनेलाच अभ्युपगम असंही म्हटलं जातं. सिद्धांत कल्पनेची निर्मिती किंवा अभ्युपगमाची निर्मिती जी होते ती कशी होते पहा. फॉर एक्झाम्पल, आपल्या सर्वांच्या समोर एक सातत्यानं प्रश्न निर्माण होतोच तो असा, त्याच आपण जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं, राजस्थानमध्ये पाहिलं, आपल्या देशामध्ये जर पाहिलं तर निसर्ग हा अनियमितपणे वागत असताना आपल्याला दिसतो. अनियमितता ही उन्हाळ्यामध्ये असते, हिवाळ्यामध्ये असते, पावसाळ्यामध्ये असते. पण जास्तीत जास्त आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा जो प्रश्न असतो तो म्हणजे पाणी प्रश्न. कित्येक भागात महाराष्ट्रामध्ये, मराठवाडा असेल, विदर्भ भाग असेल, किंवा उत्तर महाराष्ट्र भाग असेल, किंवा आपल्याकडलेही पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे, काही तालुके हे अवर्षणग्रस्त असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतं. पिण्याचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो सुटण्यासाठी मूलभूत स्वरूपाची जी घटना नैसर्गिक स्वरूपामध्ये आपल्याला हवी असते ती म्हणजे पावसाची. म्हणजे समस्या कोणती आहे तर माणसाला पिण्याचं पाणी मिळत नाही, जनावरांना चारा मिळत नाही, शेतीला पाणी मिळत नाही. आणि मग यासाठी पाऊस हा महत्त्वाचा घटक आहे. समस्या जी आहे ती पावसाची. आणि मग पाऊस पडतो का, किती प्रमाणामध्ये पडतो, किती जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये पडतो, किती जिल्ह्या आणि तालुक्यांमध्ये नदी, तलाव, ओढे, नाले किंवा धरणं भरून वाहत असल्याचे आपल्याला दिसतं. याचं आपल्याला पाण्याच्या संदर्भामध्ये किंवा पावसाच्या संदर्भामध्ये समस्या निर्माण झाल्यानंतर त्याचं निरीक्षण करावं लागेल. आणि हे निरीक्षण करायचं म्हटलं तर फॉर एक्झाम्पल पश्चिम महाराष्ट्र जर आपण घेतला तर मग सोलापूर आपला जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, अहमदनगर असेल, पुणे असेल किंवा कोल्हापूर असेल,
हे महसूल विभागातले हे सर्व जिल्हे सांगलीसहित आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये येत असताना आपल्याला दिसतात. आणि मग या भागामध्ये काही ठिकाणी भरपूर पाऊस पडतो तर काही ठिकाणी अजिबातच पाऊस पडत नाही. याची कारणं शोधण्यासाठी आपल्याला संकलन म्हणजे निरीक्षणामध्येच असणारा जो काही संकलनाचा घटक आहे तो महत्त्वाचा आपल्याला स्वीकारावा लागेल. म्हणजेच विकलन त्या ठिकाणी येतं आणि विकलन आल्यानंतर की जी गोष्ट अवर्षणग्रस्त असेल किंवा ज्या ठिकाणी मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असेल किंवा ज्या ठिकाणी धरणं भरलेली असतील आणि मग किती जिल्ह्यांमध्ये किंवा किती तालुक्यांमध्ये किंवा किती हेक्टर जी ओलिताखाली जमीन येते याचं आपल्याला विकलन करावं लागेल. आणि हे विकलन करत असताना वर्गीकरण करावं लागेल. हे वर्गीकरण करत असताना जिरायत जमीन किती आहे, बागायत जमीन किती आहे, नापीक जमीन किती आहे याचं आपल्याला क्लासिफिकेशन जिल्हावार करावं लागेल. आणि ते करत असताना नको असलेले घटक म्हणजे नापीक जमिनी आपण की ज्या पिकतच नाहीत त्या आपण बाजूला काढून टाकू आणि फक्त ज्या पिकतात किंवा ज्या जिरायत जमिनी आहेत आणि त्या बागायती कशा होतील यासाठी आपण वियोजन प्रक्रिया आपण स्वीकारू. आणि मग सिद्धांत कल्पनेची निर्मिती ही आपोआपच होते. म्हणजे विचार आपणाला सुचायला लागतात. कारण का पाऊस पडत नाही. सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण पाहतो की पूर्णपणे अगदी उन्हाळा अगदी 42-43 असं तापमान असतं आणि पाऊस म्हटलं तरीसुद्धा एवढा मुसळधार पाऊस आणि समाधानकारक प्रतिवर्षी पाऊस पडतो असं नाही. सलग 5-5, 7-7, 10-10 वर्ष पाऊस पडत नाही. कधीतरी 20 वर्षातून किंवा 25 वर्षातून मनासारखा पाऊस पडतो आणि मग त्याच्यावरतीच शेतकरी सुखी आनंदी राहतो. आपण का समाधान मानून घेतो तर आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी धरण आहे करमाळ्याच्या तिथं. पुणे जिल्ह्यामध्ये सर्व त्याचं बॅकवॉटर जात असताना आपल्याला दिसतं आणि त्या धरणाचा सोलापूर जिल्ह्याला बराचसा फायदा होतो म्हणून आपल्याला त्याची उणीव भासत नाही. किंवा नीरा धरणातून जे पाणी आपल्याला खाली येतं, धोम धरणातून जे काही जमिनी पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा या सांगलीमध्ये असेल किंवा कोल्हापूरमध्ये असेल नदीतून किंवा धरणातून ज्या काही ओलिताखाली जमिनी येतात त्याच्यामुळं आपल्याला एवढी झळ भासत नाही. पण सिद्धांत कल्पनेची निर्मिती प्रतिवर्षी आपल्या मनामध्ये नव्हे इतरांच्याही मनामध्ये निर्माण होते की पाऊस का पडत नाही. आणि मग त्याचं ऑब्झर्वेशन आपण करत असताना माणूस जबाबदार आहे काय, निसर्ग अनियमितपणे वागतो काय किंवा प्रदूषणाचे जे काही घटक आहेत ते अतिप्रमाणामध्ये माणसांकडून या निसर्गावरती आणले जातात काय, या स्वरूपाच्या ज्या काही घटना आणि कारणं जी काय आहेत ती आपण पाहत असताना ती निर्मिती होते. आणि मग त्या सिद्धांत कल्पनेची प्रचिती म्हणजे एखादा विचार एखाद्या घटनेच्या संदर्भामध्ये जो सुचला असेल तो सुचलेला विचार त्याचा अनुभव आपल्याला येतो का हे आपल्याला पाहता आलं पाहिजे. प्रचिती याचा अर्थ प्रत्यंतर, प्रचिती याचा अर्थ पडताळा, प्रचिती याचा अर्थ अनुभव. आणि मग जी निर्मिती सिद्धांत कल्पनेची तुमच्या माझ्या किंवा संशोधकाच्या मनामध्ये निर्माण झालेली असेल त्याची अनुभूती आली पाहिजे. जर त्याची अनुभूती आली तर ती सिद्धांत कल्पना खरी मानली जाते. आणि जर सिद्धांत कल्पना आपणाला त्याची अनुभूती येत नसेल तर ती सिद्धांत कल्पना खरी मानायची नाही. फॉर एक्झाम्पल एखादा संशोधक खगोलशास्त्रामध्ये एखाद्या ग्रहाचं निरीक्षण करत असेल आणि जी सिद्धांत कल्पना त्यानं मांडलेली आहे ती सिद्धांत कल्पना त्याच्या प्रचितीस येत नसेल तर ती खरी मानायची नाही. अवकाशामध्ये असंख्य ग्रह आहेत अशी सिद्धांत कल्पना ज्यावेळेस आपण करतो आणि संशोधक ज्यावेळेस करतात त्यावेळेस त्याचं निरीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे आणि त्या निरीक्षणातून ती सिद्धांत कल्पना केलेली खरी आहे का हेही आपल्या अनुभवास आलं पाहिजे. मंगळ हा ग्रह गुरुग्रहापेक्षा अधिक मोठा आहे असा आर्ग्युमेंट ज्यावेळेस एखादा संशोधक करत असतो त्यावेळेस त्याची अनुभूती देता आली पाहिजे आणि ते खरं ठरलं पाहिजे. जर खरं ठरत नसेल तर मंगळ हा ग्रह गुरुग्रहापेक्षा मोठा नाही हेच आपणाला सांगावं लागतं आणि हेच आपणाला स्वीकारावं लागतं. उगीचच एखादी सिद्धांत कल्पना आपण करायची आणि ती जर सिद्धांत कल्पना अनुभूती आपणाला आली नाही तर खोटी म्हणून बाजूला टाकायची आणि जर सिद्धांत कल्पना केलेली खरी ठरत असेल तर मग त्याची सिद्धता आपल्याला द्यायला काय हरकत नाही. गृहीत धरा की तुम्ही वैज्ञानिक पद्धती हा विषय घेतलेला आहे आणि
ज रा दाभोळे या लेखकाचं तुमच्याकडं लायब्ररीतून नेलेलं एक पुस्तक आहे. परीक्षा जवळ आलेली आहे आणि त्या निमित्तानं तुम्ही त्याचं वाचन करीत आहात. जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम तुम्ही पूर्णपणे त्या युनिटचा पाहिलेला आहे. एकदा, दोनदा, तीनदा. आता तुमची पूर्ण तयारी झालेली आहे. पण अगदी परीक्षा जवळ आलेली आहे आणि म्हणून तुम्ही कपाटामधील पुस्तक काढायला जाता तर त्या कपाटामध्ये पुस्तक नसतं. आता हे वैज्ञानिक पद्धतीचं म्हणजे सायंटिफिक मेथड या विषयाचं पुस्तक तुमच्या कपाटामध्ये नसणं आणि तुमच्या मनामध्ये निरीक्षणाच्या आधारे, व्याख्याच्या आधारे जी सिद्धांत कल्पना निर्मिती होते ती सिद्धांत कल्पना निर्मिती म्हणजे काय, तर माझं सायंटिफिक मेथडचं पुस्तक गेलं कुठं. मग मी थोडासा भूतकाळामध्ये जातो की याआधी मी हे पुस्तक घेऊन कुठे बसलो होतो. मी विचार करतो आणि जर मी म्हटलं की अरे मी कपाट उघडलं होतं आणि कपाट उघडून मी याच खुर्चीवरती, याच टेबलवरती मी अभ्यास करत होतो आणि अभ्यास झाल्यानंतर मी याच कपाटामध्ये पुस्तक ठेवून दिलं होतं, हे चांगलं मला आठवतंय आणि मग माझी खात्री पटते की मी इथंच पुस्तक ठेवलं होतं, पुस्तक दुसरीकडं कुठं नाही. पण इथं पुस्तक दिसत नाही याचा अर्थ ते पुस्तक दुसरीकडे कुठं आहे काय. मी भावाला विचारतो, मी बहिणीला विचारतो. भावाला आणि बहिणीला विचारल्यानंतर भाऊ हा ग्रॅज्युएशन झालेला असतो आणि बहीण ही 11वीला असते. 11वी इयत्तेतल्या बहिणीला सायंटिफिक मेथडच्या पुस्तकाची काही जरुरी नाही आणि ग्रॅज्युएशन झालेल्या माझ्या भावाला या सायंटिफिक मेथडच्या पुस्तकाची काहीही जरुरी नाही. याचाच अर्थ या दोघांना मी विचारल्यानंतर आम्ही तुझ्या कपाटाला हात लावलेला नाही. तुझी पुस्तकं तू ठेवलेली जशीच्या तशी असतील, तूच ती पुस्तकं पहा. असं ज्यावेळेस उत्तर येतं त्यावेळेस पुन्हा आणखीन विचार निर्माण होतो, अरे पुस्तक गेलं कुठं, कपाटामध्ये तर पुस्तक नाही आणि मग पुस्तक गेलं कुठं. आणि मग मी विचार करतो, पुस्तक तर घरामध्ये दिसत नाही. आणि मग मी अभ्यास केल्यानंतर ज्यावेळेस मी गावात एका मित्राला भेटायला गेलो होतो त्याच वेळी एक मित्र माझ्या घरी आला होता आणि घरी आल्यानंतर मला मोबाईलवरती कॉल केला होता. माझ्या लक्षात येतं बाहेर गेल्यानंतर की अरे मला मित्रानं कॉल केला होता, पण मित्रानं कॉल केल्यानंतर मी तो मोबाईल रिसीव केला नाही, घेतला नाही, त्याला प्रत्युत्तर दिलं नाही. आणि मग मी परत मित्राला फोन करतो त्यावेळेस मित्रसुद्धा फोन घेत नाही आणि मग पुन्हा आणखीन संभ्रमावस्था वाढते. मी घरी येतो. घरी आल्यानंतर आईला विचारतो, आई अमुक अमुक एक्स नावाचा मित्र घरी आला होता का. आई म्हणते आला होता, तुझ्या अभ्यासाच्या खोलीमध्ये गेला होता आणि जाताना एक पुस्तक हातामध्ये घेऊन तो गेला होता आणि तो म्हणत होता की मी अभ्यासासाठी याचं पुस्तक मी घेऊन जातोय. आता मित्र पहा, एक साधी घटना आहे परंतु ती घटना एका पुस्तक जागेवरती नसण्याच्या संदर्भामध्ये आपण जी काही सिद्धांत कल्पना केली, जी निर्मिती सिद्धांत कल्पनेची झाली ती कशी झाली. भावाच्या संदर्भामध्ये अभ्युपगम खोटा ठरला, सिद्धांत कल्पना खोटी ठरली. बहिणीच्या संदर्भामध्ये सिद्धांत कल्पना खोटी ठरली. आणि मग एका मोबाईलवरील कॉलवरून मला असं समजलं किंवा मला पुन्हा असा अभ्युपगम करता आला, अशी सिद्धांत कल्पना करता आली, सिद्धांत कल्पनेची निर्मिती झाली की कदाचित मित्रानेच माझं हे पुस्तक नेलेलं असावं. आणि मग मी घरी येऊन विचारतो त्यावेळेस ते खरं ठरतं. मी वरती येतो, अभ्यासाच्या खोलीमध्ये बसतो आणि मित्राला फोन करतो आणि फोन करून विचारल्यानंतर मित्र म्हणतो की अरे मी तुझ्या घरी आलो होतो परंतु तू घरी नव्हतास आणि मग तुझ्या परस्पर संमतीनं मी सायंटिफिक मेथडचं पुस्तक अभ्यासासाठी घेऊन आलेलो आहे. पहा, खात्री पटली. मोबाईलच्या मिस कॉलवरून ज्या संदर्भामध्ये सिद्धांत कल्पना निर्मिती झाली होती त्याची प्रचिती आली आणि जी प्रचिती आली होती ती प्रचिती की माझ्या मित्रानं हे पुस्तक नेलेलं असावं काय. आणि म्हणून मग मी मित्राला फोन करतो आणि नेलेलं असावं काय अशी सिद्धांत कल्पना निर्मिती झाल्यानंतर त्याची खऱ्या अर्थानं प्रचिती येते. आणि म्हणूनच सिद्धांत कल्पनेची प्रचिती याचा अर्थ अनुभव. म्हणजे बा एखादी साधी घटना असते, संशोधकसुद्धा या नैसर्गिक घटनांच्या संदर्भामध्ये विचार करतात, संशोधन करतात, मनामध्ये अनेक विचार येत असतात आणि त्या विचारातील एखादाच विचार
ते घटनेच्या संदर्भामध्ये पूरक ठरत असतो आणि तोच पूरक ठरलेला विचार स्पष्टीकरणापर्यंत जातो आणि तेच स्पष्टीकरण नियमास पात्र ठरतं हे संशोधकाला सुद्धा कळत नाही. आणि मग ज्या वेळेस अशा प्रकारानं संशोधन केलं जातं त्यावेळेस ते संशोधन अंतिम स्वरूपाचं कारण शोधण्याकडेच आणि सत्य आणि सामान्य स्वरूप घटनेचं स्पष्ट करण्याकडेच संशोधकाचा कल असतो आणि म्हणून सिद्धांत कल्पनेची प्रचिती ही आली पाहिजे. फॉर एक्झाम्पल पहा, आणखी एक साधं उदाहरण देतो. समोरून येत असलेला माणूस त्याचे डोळे अति लाल झालेले आपणाला दिसतात आणि मग आपणाला शंका येते की अरे या माणसाचे डोळे लाल का झालेले आहेत. सिद्धांत कल्पना आपण करत असतो, निर्मिती आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि ती सिद्धांत कल्पना निर्मिती कारण ऑब्झर्वेशन आपण करतो, निरीक्षण आपण करतो की नेहमीपेक्षा या माणसाचे डोळे खूपच लाल दिसतात आणि मग सिद्धांत कल्पना केल्यानंतर मग आपण असं म्हणतो की हा दारू पेलेला आहे काय. त्याला विचारतो, वास आपण घेतो तर नाही हे उत्तर येतं. केलेली सिद्धांत कल्पना गळून पडते, तिथं त्याची प्रचिती येत नाही. आणि मग आपण होऊन स्वतः विचारतो, अरे तुझे डोळे लाल झालेत, रात्री काय जागरण केलं होतं काय. हो, तो म्हणाला, रात्री आजीला दवाखान्यामध्ये नेलं होतं. 2 ते 3 दवाखान्यामध्येच वाजले आणि घरी येऊन पहाटे मी झोपलो, परंतु पूर्ण माझी झोप झालेली नाही. केलेली सिद्धांत कल्पना जागरण केलं होतं काय असं ज्यावेळेस आपण विचारतो त्यावेळेस त्याची प्रचिती होय त्याच्याकडून उत्तर आलं त्याच वेळेस त्याची झाली असं म्हणता येतं. आणि म्हणून व्यवहारामध्ये किंवा वैज्ञानिक संशोधनामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या काही सिद्धांत कल्पना आपण करतो की त्या सिद्धांत कल्पना या खऱ्या ठरतात. परंतु एक बाजू आपणाला अशीही मांडावी लागते, केल्या गेलेल्या सर्वच्या सर्व सिद्धांत कल्पना खऱ्या ठरतात असं नाही. जर तसं असतं तर मनामध्ये आलेला विचार हा पहिला आणि अंतिम ठरला असता. पण घटनेचं स्पष्टीकरण करत असताना आपल्याला पुन्हा पुन्हा सिद्धांत कल्पनेची निर्मिती करावी लागते, नवे अभ्युपगम करावा लागतो आणि त्याची प्रचिती ही एकदाच येते. आणि त्याची प्रचिती आल्यानंतर मग पुढं आपण पुढच्या स्टेजला जातो. ती स्टेज म्हणजे सिद्धांत कल्पनेची सिद्धता. या 2 स्टेज आज आपण पाहिलेल्या आहेत. नंतरच्या 2 स्टेज सिद्धांत कल्पनेची सिद्धता, सामान्यीकरण आणि स्पष्टीकरण पुढच्या म्हणजेच उद्याच्या व्हिडिओमध्ये वैज्ञानिक संशोधनाच्या ज्या अवस्था आहेत त्या आपण पूर्ण करून पहिला सत्राचा सिलेबस पूर्ण करतो आहे आपण. उद्या आपण त्याचा शेवट करतो आहे. आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.